आज आपण काय केलं ना, आपली आज जी बफेलो आहे म्हणजे म्हैस आपली जी गाभण काळ आता तिचा 6.5 महिन्याची 7 महिन्याची गाभण आहे ही. आणि आपण तिचं असं दूध तिचं काही आटलेलं नाही आहे. आपण काय करतो, नॅचरली दूध न आटवता मॅन्युअली दूध आटवून घेतो तिचं. कारण काय ना, आता पोटामध्ये जे बाळ आहे त्याला पण प्रोटीन कॅल्शियम लागतं आहे. आणि परत आपल्याला परत दूध काढायचं, त्या दुधामध्ये पण म्हणजे होणारं जे बाळ आहे तेच म्हणजे प्रतिकारशक्ती बाळाची. आणि आईला पण थोडंसं आराम, त्या बाळाला थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण ही अशा प्रकारे अँटीबायोटिक ट्यूब आहेत ना, ह्या ट्यूब सोडून आपण तिला आता 2 दिवसापासून आम्ही तिला दूध कमी कमी करत आम्ही तिला आज आटवून टाकलं आम्ही तिला. आज काही तिथे एक थेंब पण दूध नाही काढलं. आणि हिला आता अशा प्रकारे अँटीबायोटिक ऑइंटमेंट सोडून पुढच्या वेताची तयारी असं म्हणता येईल आपल्याला. पुढचं जे वेत घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपण हे अँटीबायोटिक सोडून हिला आता पुढे मस्टायटिस किंवा तिचं सडाला जो आजार असतो, सड मुक्त होणे, ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण तिला 7 महिनेच दूध काढलं हिचं. आता ॲक्च्युली हिने दिले पण असतं, अजून 2 महिने दूध दिलं असतं. पण ॲक्च्युली आपल्याला ब्रीडिंगमध्ये वर्क करायचं आहे ना, तर ब्रीडिंगमध्ये वर्क करायचं असल्यामुळे आपल्याला होणारं बाळ जे आहे त्याच्याकडे पण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे आता हिचं दूध आपण आजपासून स्टॉप केलं. 7 महिने हिला झालेले आहे आणि 7च महिने आपण दूध काढलं. आणि जास्त लालसेपोटी होणारं जे बाळ आहे ते कमकुवत किंवा निकृष्ट दर्जाचं होणार. मग त्याला परत मेडिसिन द्या आणि पुढे आपलं जे ब्रीडिंगचं जे काम आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे आपण आता हिला मॅन्युअली स्टॉप केलं हिला. नॅचरली तर आता ही 10 महिने देईल दूध, पण ॲक्च्युली बाळाला जे पोषण भेटायला पाहिजे आई थ्रू प्लॅसेंट्रा, आईचं आणि जे बाळाचं जे प्लॅसेंट्रियल बॅरियर असतं, ते प्लॅसेंट्रा थ्रू जे कॅल्शियम प्रोटीन्स ते दुधामध्ये पण तिला पाठवावं लागेल, परत बाळाला पण द्यावं लागेल. त्यामुळे आपण याला आता मॅन्युअली स्टॉप केलेलं आहे. मिल्किंग मॅन्युअली स्टॉप केलेलं आहे आपण.